brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. DGCAने पहिल्या टप्प्यातील स्पेशल ऑडिटमधून VSR व्हेंचर कंपनीला वगळलं. अजित पवारांचा बळी गेल्यानंतरही VSRला वगळल्यानं चर्चांना उधाण. अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर DGCAने मोठा निर्णय घेतलाय. देशातील चार्टर कंपन्यांच्या विमानांचे स्पेशल ऑडिट करण्याचा निर्णय DGCAने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात प्रमुख 14 कंपन्यांचे स्पेशल ऑडिट करण्यात येईल. पण या पहिल्या टप्प्यातील ऑडिटमध्ये VSR व्हेंचरचा समावेश करण्यात आलेला नाही. अजित पवारांच्या मृत्यूनंतर VSR व्हेंचर कंपनीवर प्रश्नचिन्ह उभं केलं गेलं. रोहित पवारांनी तर शंका उपस्थित करत चॅट दाखवत कंपनीच्या चुकीकडे बोट दाखवलं. महाराष्ट्रासह देशभरातील हे शंकेचं वादळ उठलेलं असतानाच अजित पवारांचा मृत्यू ज्या कंपनीच्या विमानामुळे झाला त्या VSR व्हेंचरची चौकशी करावी अशी मागणी केली जाऊ लागली. त्यामुळे या निर्णयाकडे लक्ष लागलेलं असतानाच DGCAने मात्र VSR व्हेंचरला वगळून पहिल्या टप्प्यात प्रमुख 14 कंपन्यांचे स्पेशल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. या तपासणीत विमानांची देखभाल कशी केली जाते, इंजिन आणि अन्य तांत्रिक गोष्टी कशा पद्धतीने जोपासण्यात आल्यात, नियमित तांत्रिक तपासणी होते का याचा आढावा घेतला जाणार आहे. आता VSR व्हेंचर सोडून पहिल्या टप्प्यात कोणत्या कंपन्यांची तपासणी होणार आहे त्यावरती एक नजर टाकूयात. एअर चार्टर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, AR एअरवेज प्रायव्हेट लिमिटेड, एरो एअरक्राफ्ट सेल्स अँड चार्टर, चिप्सन एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड, डेक्कन चार्टर प्रायव्हेट लिमिटेड, ग्लोबल व्हेक्ट्रा हेलिकॉर्प लिमिटेड, इंडो पॅसिफिक एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड, इंडिया फ्लाय सेफ एव्हिएशन लिमिटेड, कर्णावती एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड, पवन हंस लिमिटेड, राजेश एरोस्पोर्टर्स प्रायव्हेट लिमिटेड, रेडबर्ड एअरवेज प्रायव्हेट लिमिटेड, रिलायन्स कमर्शियल डीलर्स लिमिटेड आणि जेस्ट एव्हिएशन लिमिटेड या कंपन्यांचा समावेश आहे. या विशेष ऑडिटकरता DGCAने विशेष पथक स्थापन केले. येणाऱ्या 25 फेब्रुवारीपर्यंत या कंपन्यांबाबत अहवाल देण्याचे आदेश या पथकाला देण्यात आलेत. अजित पवारांच्या अपघातास कारणीभूत ठरलेल्या विमानाच्या VSR व्हेंचर कंपनीचा मात्र यात समावेश नसल्यानं पुन्हा एकदा शंका उपस्थित केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे DGCA VSR व्हेंचर कंपनीचं ऑडिट दुसऱ्या टप्प्यात करणार का, की अजित पवारांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या कंपनीचं ऑडिटच होणार नाही का याकडे लक्ष असेल. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.